निवृत्तीवेतन संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित। नमस्कार, ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमतः हार्दिक स्वागत आहे। महाराष्ट्रभरातील लाखो निवृत्ती वेतनधारकांसाठी म्हणजेच पेन्शनर्ससाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने पेन्शनर्सला होणारा मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड वाचविण्यासाठी एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। आता सेवानिवृत्तीनंतर बँकेत संयुक्त बचत खाते उघडल्यानंतर कोषागार कार्यालय किंवा मुंबईच्या अधिदान व लेखा कार्यालयात सादर करावे लागणारे प्रतिज्ञापत्र मिळविण्यासाठी धावपळ करण्याची गरज उरलेली नाही, कारण सरकारने 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर खरेदी करण्याची सक्ती आता पूर्णपणे रद्द केली आहे। हे शपथपत्र आता थेट साध्या कागदावर सादर करता येणार आहे। महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने 14 जुलै 2026 रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे। यापूर्वीच्या नियमांनुसार पेन्शन सुरू करण्यासाठी निवृत्ती वेतनधारकांना संयुक्त बँक खात्याबाबत 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागायचे। मात्र यामुळे ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता आणि स्टॅम्प पेपर खरेदीसाठी शासकीय कार्यालयांचे खेटे घालावे लागत होते। शासनाने आधीच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सादर केल्या जाणाऱ्या शपथपत्रांवरील मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी माफ केले आहे। याच धर्तीवर आता पेन्शनर्ससाठीची ही स्टॅम्प पेपरची जुनी अट रद्द करण्यात आली आहे। कधीपासून लागू होणार हे नियम? हा नवा नियम येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू होत आहे। राज्यातील सर्व कोषागार कार्यालये आणि मुंबईचे अधिदान व लेखा कार्यालय आता साध्या कागदावरील शपथपत्र स्वीकारणार आहेत। वेळ आणि पैशांची बचत झाली आहे। वयाच्या 50 ते 55व्या वर्षी किंवा सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना मिळणारा हा फार मोठा प्रशासकीय दिलासा मानला जात आहे। ज्येष्ठ नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचवणारा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या ओळखीच्या पेन्शन धारकांपर्यंत नक्की शेअर करा। ब्रह्मांड न्यूज नेटवर्कला आजच सबस्क्राईब करा। धन्यवाद। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहिल्यानगर।